खूप बरं वाटतं, चांगलं वाटतं की एक समाजातल्या अशा एका घटकांसोबत मला आज माझा जन्मदिवस मी साजरा करतो की खरं तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खूप काही गोष्टी आज घडतायत. माननीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली खूप काही आज त्याच्यावरती योजना येत आहेत, काम होतंय. मी या शहरातील माझ्या दिव्यांग बांधवांसाठी तसं गेले अनेक वर्ष काम करतो. दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर दिव्यांग सहायता अभियान आम्ही दरवर्षी राबवतो. त्यामुळे रक्तदान शिबिर आणि दिव्यांग सहायता अभियान ही गेल्या अनेक वर्षापासूनचे आमचे उपक्रम आमच्या पुण्यामध्ये सुरू आहेत. मागच्या 3 वर्षात तर कमीत कमी जवळपास 20,000 पेक्षा अधिक रक्तपिशव्यांचं संकलन आम्ही या दिवशी आजच्या दिवशी केलंय आजपर्यंत. आजही पुणे शहरात जवळजवळ 35 ते 40 ठिकाणी रक्तदान शिबिरं होत आहेत. आणि त्यामध्ये कदाचित मी जे म्हणतो की 10,000 पेक्षा अधिक रक्तपिशव्यांचं संकलन या 2-3 दिवसातच पुण्यामध्ये होईल. कारण पुण्यात खूपच रक्ताचा तुटवडा आहे. दिव्यांग बांधवांबरोबर की आपण खासदार क्रीडा महोत्सव आम्ही करतोय. 37 क्रीडा प्रकारामध्ये या स्पर्धा होत आहेत. जवळपास 45,000 खेळाडू या सगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी झालेत. आणि म्हणून त्याच्यात एक विशेष बाब म्हणून आम्ही दिव्यांगांसाठी बास्केटबॉल, स्विमिंग आणि ॲथलेटिक्स अशाही प्रकारच्या क्रीडा स्पर्धा घेतोय. आज टिळक टँकमध्ये आज आमच्या दिव्यांग सगळ्या मुलांच्या स्विमिंगच्या स्पर्धा होत आहेत. त्यालाही भेट द्यायला मी आलो आणि त्यांच्यासोबत त्या सगळ्यांनी मला खूप शुभेच्छा दिल्यात आणि मला त्या मुलांसोबत आज हा क्षण साजरा करताना खूप मनापासून नाही, मला असं वाटतं की आपल्याच वाढदिवसाला आपण काही आता वेगळा काही संकल्पना नाही. म्हटलं होतं केबल काढ म्हणून म्हणलं होतं ती केबल काढा. वेगळा काही असा संकल्प नाही. वर्षभर आपण काम करत असतो तर निश्चितपणे समाजासाठी एक चांगलं काम करण्याची ताकद परमेश्वराने द्यावी, एक शक्ती द्यावी आणि ती एक भावना मनामध्ये जी आहे त्याच्यातच आपल्याला काम करण्याची प्रेरणा मिळावी आणि तेच काम करत राहावं. चांगलं काम केलं समाज तुमच्या सोबत असतो. त्यामुळे समाजाप्रती असलेली जी कर्तव्याची भावना आहे, जाणीव आहे, सामाजिक बांधिली त्याच्यातनं कायम काम करत राहणं, पद असो अथवा नसो, पण हा संकल्प नक्की हा कायमचा केलेला आहे. आणि मला असं वाटतं आजही आपण पाहत असाल की आम्ही त्याच दृष्टीने आज कुठल्याही प्रकारचा आम्ही वाढदिवस हा साजराच करत नाही, परंतु रक्तदान शिबिर, आमच्या दिव्यांग मुलांच्या स्पर्धा, क्रीडा स्पर्धा याच माध्यमातून वाढदिवसाचं आजचं सगळं आयोजन आहे. संघटनात्मक एक बैठक झाली आहे. काय बैठकीत चर्चा झाली? काल राहुल तुमच्या बैठकीला होते. एकूणच आता नगरपालिका, नगरपंचायतीच्या राज्यभरातल्या निवडणुका आहेत. विशेष करून काल पश्चिम महाराष्ट्राची सुद्धा आमची बैठक झाली. पुणे जिल्ह्यातल्या सुद्धा जेवढ्या आमच्या 14 आणि 18 या निवडणुका होत आहेत, 14 नगरपालिका, 4 नगरपंचायत, त्याच्या संदर्भातला आमच्या पुणे जिल्ह्यातले आमचे सगळे नेते होते. मग त्याच्यामध्ये राहुलदादा कोल असतील, आमचे आमदार महेशदादा लांडगे असतील, माजी आमदार संग्रामदादा थोपटे असतील, माजी आमदार संजयजी जगताप असतील, प्रदीप कंद असतील, आम्ही सगळेच, राजेश पांडे, आमचे सगळे मिळून एक कोर कमिटी काल आम्ही पुण्यातल्याच एकूण निवडणुकीच्या नियोजनासाठी बसलो होतो. निश्चितपणे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रानं भरभरून यश संपादित केलं. पश्चिम महाराष्ट्रात आणि एकूणच महाराष्ट्रातल्या जनतेने माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून या राज्यातली सत्ता महायुतीला काम करण्यासाठी म्हणून दिली आणि त्याच धर्तीवरती पश्चिम महाराष्ट्रातलं हे शेवटी आता ही नेत्यांच्या झाल्या, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आल्यात आणि म्हणूनच जनतेमध्ये पुन्हा एकदा समर्थन मागण्यासाठी, समर्थन प्राप्त करण्यासाठी आम्ही सगळेजण आता तयारी दिलेला. पुणे जिल्ह्याची जबाबदारी तुमच्याकडे दिलेली आहे. कशा पद्धतीने लढलं जाणार आहे महायुती म्हणून तुम्ही आता या सगळ्या निवडणुका लढणार? नाही, आता त्याच्यामध्ये सगळे वरिष्ठ नेत्यांची सुद्धा चर्चा होतीये, ते बसतील. काही ठिकाणी आम्ही युतीमध्ये लढू, काही ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढू, पण निश्चितपणे एकमेकांमध्ये वेगळे जरी लढलो तर कुठे कटुता असणार नाही. जिथे कुठे होईल तिथे मैत्रीपूर्णच लढत होतील. पण शेवटी माननीय देवेंद्रजी, अजितदादा, शिंदेसाहेब हे एकत्रच बसणारच आहेत आणि त्यामुळे आमचे प्रदेशाध्यक्ष असतील, त्यांचे संघटनेचे प्रमुख असतील, ते सगळे एकत्र निर्णय जे घेतील, स्थानिक पातळीवर सुद्धा काही अधिकार निश्चितपणे आम्हा लोकांना दिले आहेत, तो साधारणतः सगळ्यांना विश्वासात घेऊन त्याचाही निर्णय आम्ही करू. जमीन व्यवहार प्रकल्पामध्ये बुधवार जमीन व्यवहार झालेला, त्यामध्ये 5 पवारांचं नाव आहे. त्यांच्यावर कुठे गुन्हा दाखल होताना दिसत. मला असं वाटतं की मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, महसूल मंत्री असतील, यांनी वेळोवेळी या संदर्भातलं आपली भूमिका किंवा म्हणणं स्पष्ट केलेलं आहे. त्याची चौकशी सुरू आहे, काही लोकांवरती केलेले आहे. जे त्याच्या चौकशीत समोर येईल ते निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले, त्याच्यावरती निश्चितपणे कायदेशीर कारवाई जे कोणी दिसेल होईल, त्याच्यामध्ये सहभागी असेल तेव्हा कारवाई होईल. सावंत असं म्हणाले दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत. तुम्हाला असं वाटतंय का तुमच्याच मित्र पक्षातले एक आमदार आहेत ते, त्यांचं कालचं वाक्य खूप गाजते?
नाही, मला असं वाटतं त्यांचं काय मत आहे त्याच्यावरती मी कसं बोललं पाहिजे. शेवटी ते वैयक्तिक त्यांचं मत त्यांनी मांडलं. शीतल तेजवाने परदेशात गेल्याची अशी चर्चा, इमिग्रेशन करून माहिती सुद्धा मागितली स्थानिक पोलीस स्टेशन कडून, याबाबत काय तुमच्याकडे? नाही, मला असं वाटतं की पोलीस योग्य दिशेने त्याचा तपास करत आहे. ज्या ज्या गोष्टी समोर येतात त्याच्यावरती पोलीस काम करत आहेत. मला असं वाटतं त्याच्यात मी अधिक बोलणं उचित नाही, पण पोलीस त्याच्यावर कारवाई करतात आणि निश्चितपणे जे कोणी दोषी असेल त्याला निश्चित राज्याचे मुख्यमंत्री असतील, बाकी सगळ्या नेत्यांनी, अगदी अजितदादांनी सुद्धा सांगितलं की जो कोणी चुकीचा असेल त्याला कारवाई त्याच्यावरती होईल. पुण्यासाठी 1000 बस येणार आहे. ती बस त्या ही कधी पुणेकरांसाठी येणार खूप एक आनंदाची बातमी आहे की मागचे काही दिवस आपण सातत्यानं जो प्रयत्न करत होतो पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी म्हणून, मेट्रोचं विस्तारीकरण असेल, पुण्यातल्या PMPML ला सक्षम करण्याचं म्हणून भूमिका असेल, त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी करत होतो आपण. केंद्र सरकारच्या माध्यमातून 1000 नव्या बसेस, इलेक्ट्रिक बसेस पुण्याला मिळाव्यात म्हणून आपण प्रयत्न करत होतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी सुद्धा त्यासाठी मदत केली, त्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि 1000 बसेसचा प्रस्ताव राज्य शासनाकडनं केंद्राकडे गेला. माननीय कुमारस्वामीजींचा कालच फोन आला आणि त्यांनी सांगितलं की पुण्यासाठी आम्ही 1000 बसेस मान्यता दिलेली, त्याच्यावर सही सुद्धा झाली आहे. त्यामुळे पुण्याच्या या सगळ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये खूप चांगली एक मला असं वाटतं हा प्रसंग किंवा घटना म्हणावी लागेल. 1000 नवीन बसेस आता पुण्याच्या रस्त्यावरती काही दिवसात आपल्याला धावताना पाहायला मिळतील. अबुधाबीला विमान सेवा सुरू केलेली आहे, येत्या काळामध्ये आणखी काही अशा सेवा पुण्यात म्हणजे पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं विस्तारीकरण करण्याचं सुद्धा काम सुरू आहे. आपण जर पाहिलं असेल तर नवीन टर्मिनल सुरू झालं, जुन्या टर्मिनलचं रिनोव्हेशन सुरू आहे. आज त्या दोन्ही टर्मिनलची मिळून जर क्षमता पाहिली तर कितीतरी पटीने वाढली आहे. काही इंटरनॅशनल या ठिकाणी सेवा सुद्धा पुण्यातून आता सुरू झाली आहे. मला असं वाटतं पुढच्या काळामध्ये अजून या विमानतळाचं विस्तारीकरण करण्यासाठी 300 ते 350 एकर जागा ही डिफेन्सची लँड असेल, खाजगी असेल, त्याचा एक प्रस्ताव आम्ही तयार केला आहे. तो शासनाकडे पाठवलेला आहे. माननीय देवेंद्रजी त्याच्यावरती सकारात्मक त्यांची भूमिका आहे. त्यामुळे पुढच्या काळात पुण्यातनं अधिक चांगल्या प्रकारची आंतरराष्ट्रीय दर्जाची किंवा डॉमेस्टिक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणाची एक विमान सेवा सुरू होणार आहे. त्यात पुणे हे शहर आता वाढलं, इतकं मोठं शहर झालं की एक IT शहर म्हणून, एक उद्योग नगरी म्हणून, शिक्षणाचं शहर म्हणून पुण्याची ख्याती आहे. त्यामुळे पुण्याचा एकूण विचार करता पुढच्या काळात ते पुण्यातनं पुरंदरचं तर भूसंपादन सुरूच झालंय, पण पुण्यातनं सुद्धा निश्चितपणे आता पुढच्या काळात एक आंतरराष्ट्रीय सेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आपल्याला दिसेल. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. नवी मुंबईचं विमानतळाचं उद्घाटन झालं, आता प्रत्यक्षात काही दिवसामध्ये विमान सेवा सुरू होईल. त्यामुळे पुण्यासाठी पुरंदरचा एक पर्याय पुढच्या काळात आहे. पुणे विमानतळ आता जे आहे त्याचं एक्सपान्शन होतंय आणि नवी मुंबईचं विमानतळ आता ऑपरेशन मध्ये आल्यानंतर पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राला मला असं वाटतं एक मोठा दिलासा आणि एक मोठी सोय म्हणजे उद्योगासाठी, व्यापारासाठी आणि एकूणच सगळ्या प्रवासासाठी खूप चांगल्या सुविधा आपल्याला विमान सेवा उपलब्ध होते. धन्यवाद. वाढदिवस साजरा केलाय या खासदार क्रीडा